रोहन आणि सलमान दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर सुरुवातीला बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालेत. बॉलर आपण पाहिलं तर शिवराज भोसले. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिला जातो गोविंदा पाठक या खेळाडूला आणि प्रवीण वाडान दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित करायचा आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका सुंदर आहे. काबू कॉर्नरच्या दिशेनं झाली आहे मिस्टेक, परंतु चेंडूने देखील ऐनवेळी दिशा बदलली आहे. चेंडू मात्र त्या ठिकाणी थांबला गेला आहे, परंतु 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. 2 धावेनं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले तब्बल 3 या कड्यावरती. यानंतर आपण मॅच पाहणार आहोत केबीएम स्पोर्ट आणि गावदेवी वॉरियर्स. काटे की टक्कर म्हणायला काही हरकत नाहीये. बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला सातव्या प्रीमियर लीग मधला आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दोन्ही संघ अगदी तयार आहेत हा मॅच खेळण्यासाठी. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आणखी एक मॅच पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहिलं तर सलमानची महत्वाची विकेट मिळवलंय शिवराज भोसलेनं. सलमान खान आउट. धन्यवाद अडीजे. शिवराज भोसलेनं मात्र सलमानची विकेट डाऊन केली आहे आणि लगेच मात्र अंकितजी कोराट यांचा खिशामध्ये हात गेला आणि 500ची कडकडीत नोट बाहेर काढलाय. 500 रुपये लागू झालेत शिवराजला देखील. राकेश साहू नो बॅटर. सलमानच्या खेळीवरती निश्चितच आशा फल्लवित होत्या टीम एचे क्लबच्या, परंतु तो झाला आउट. आता मात्र राकेश साहू अँड रोहनला मात्र चांगला खेळ करावा लागेल, जबाबदारी उचलावी लागेल. जबाबदारीचे क्रिकेट अगदी मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. चांगली पार्टनरशिपची गरज आहे. यावेळेस आपण पाहिला तर राकेश साहूचा देखील फटका फसलाय. सूरज पाटीलने पकडलाय शेल आणि समाप्त झालाय. राकेश साहू याचा देखील खेळ आउट. धन्यवाद डीजे. सूरज पाटील करता देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज सॉरी यस शिवराज साठी आले आणखी 500. आज मालामाल झालेत शिवांस फायटर्स टीमचे ऑल प्लेयर्स, कारण टीम ऑनर आपण पाहिले तर अंकित कोराट यांच्या माध्यमातून भरपूर पारितोषिक मात्र दिली गेलीत पहिल्या दिवसापासून. मग त्यांचा संघ असो की मग इतर संघ असो, प्रत्येक संघाला मात्र त्यांच्या माध्यमातून पारितोषिक मात्र दिलं गेलंय. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस डिलिव्हरी होती. यावेळेस आपण पाहिला तर चांगला फटका आहे ऑन साइडला. मिळते एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 5. शिवराजचा हा पुढचा बॉल हॅपटॅकर बॉल होता. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका. चेंडू जातोय थर्ड स्लिपच्या दिशेनं. एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण झाले. सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 2 बाद 5 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. झापक झुपक वाजत राहतय ग दिलात झापक झुपक वाजत राहतय ग दिलात झापक झुपक वाजत राहतय ग.
मयूर सावंत येतोय न्यू बॉलर. पहिला बॉल तेज तरार दांडी गोल दांडी गोल. मयूर सावंतला देखील 500 अंकित जिकोराट यांच्याकडनं. वॉट अ परफॉर्मन्स बाय शिवांस फायटर्स ऑल प्लेयर्स. काठीनं घोंगडे घेऊ द्या किर मला बी जत्रेला येऊ द्या की. धन्यवाद डीजे. काठीनं घोंगडं नाही तर चेंडू आणि बॅट घेऊ द्या रे आणि मला हे सातिवले प्रीमियर लीग खेळायला जाऊ द्या. कारण सातिवली प्रीमियर लीग सध्या तरी फेमस झाल्या. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर शिवांस फायटर्सचा तगडा भारी पाहायला मिळतोय. सुरुवातीला शिवराज भोसले आणि आता मात्र मयूर सावंत. काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. मयूरच्या खात्यातील हा पुढचा बॉल हलक्या हाताने या ठिकाणी जंटल पुश केलाय. मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलंय 6च्या घरामध्ये. 6 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. संत आणि सावधगिरीने चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सिंहास फायटर्स अँड एच ए क्लब. कुणाल फावरा कुणाल कुवरा फ्रॉम टीम आपण पाहतोय. एच ए क्लब टीम यांनी सांगितलं होतं ज्यावेळेस त्यांचं मनोगत आम्ही व्यक्त केलं होतं 70 ते 50 धावांच्या पलीकडे जाण्याचा आम्ही विक्रम करणार आहोत. परंतु सलमान आउट झाल्यानंतर बॅटिंग लाईफ लाईन थोडीशी मात्र खाली जरूर घसरली गेली. त्याच्यानंतर आपण पाहिला तर राकेश साहू देखील बाद झाला. रोहन देखील बाद झालाय. आणि यावेळेस आपण पाहिलं तर ब्रिजेश अँड दुर्वेश हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांना मात्र चांगला खेळ करावा लागेल. या ठिकाणी जवळजवळ 40 ते 45 धावा जरी धाव फलकावरती आल्या तरी मात्र एक फायटिंग टोटल स्कोर जरूर पाहायला मिळेल. संघर्ष करण्यासाठी काहीतरी अकाउंट मध्ये जमा करावा लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर दुर्गेशच्या बॅट मधनं हा फटका येतोय. एक सिंगल मात्र जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 7 या आकड्यावरती. मयूरच्या खात्यातील चेंडू फेकून झालेत तब्बल 5. चांगली बॉलिंग मयूरने देखील केली आहे. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये आपण 5 धावा पाहिल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिल्या तर फक्त आणि फक्त 2 धावा आलेत आणि एक विकेट देखील डाऊन केला. यावेळेस आपण पाहिलं तर हो मिसफिल्ड जरूर आपल्याला पाहायला मिळेल शॉर्ट मिडॉनला. परंतु 2 धाव मात्र कंप्लीट होत आहेत. 2 टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 5 दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्या तर 4. पहिल्या षटकामध्ये देखील आपण 2 विकेट डाऊन होताना पाहिले. दुसऱ्या षटकामध्ये एक महत्वाची विकेट मयूरने देखील मिळवली गेली. आता मात्र तिसरं षटक टाकण्याकरता बंटी भोसले बॉलिंग ट्रॅक वरती इन झालाय. जयस्वाल ब्रिजेश जयस्वाल आहे ऑन स्ट्राइक वरती. त्याला चांगला खेळ करावा लागेल. कालच्या दिवसामध्ये त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं होतं स्कोरिंग मध्ये. बंटीचा हा पहिला बॉल. त्यावेळेस चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 10 या आकड्यावरती. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर बंटीने देखील वाजवले दुर्गेशची मोठी घंटी. दुर्गेश आउट. बंटीसाठी देखील 500 आलेत.
पूरा रिजर्व बैंक लेके आए हैं अंकित जी कोराट। आकाश गोगलदरे देखिल दुआ मांग रहे, शायद अगले साल अंकित जी कोराट के टीम में हम भी जाए और पैसा कमाए। लेकिन बाबू दादा देखिल कम नहीं है आकाश, अगले मैच में लगाएंगे, वो भी लगाएंगे पैसा जरूर, उनके पास भी बहुत पैसा है। विलासदादा वाढाण अँड नरेश कुरा यांच्या माध्यमातून अजित दोदडे करता पारितोषिक आलंय, परंतु ते पारितोषिक 6 षटकार मारावे लागतील आणि त्यांच्या माध्यमातून तब्बल म्हणजे 5-5 हजाराचं पारितोषिक लावलं गेले, म्हणजेच टोटल 10,000। क्या बात है, ये सादे सादे खिलाड़ी नहीं है, अच्छे अच्छे गेंदबाजों को पानी पिलाया है अजित धोंदड़े ने। लेकिन वो टाइम कुछ अलग था, ये टाइम कुछ अलग है, लेकिन तलवार वही है, धार भी वही है। देखेंगे अभी क्या होता है। यावेळेस चांगला फटका, ओ हो, झेल होता, झेल होता, झेल सुटलाय। बोला ना, क्या बात है। 3 षटकार जर अजित धोदडे दादांनी मारले तर रुपेश जाधव यांच्याकडनं किंग फिशर चा बॉक्स, क्या बात है। यावेळेस आपण पाहिला तर षटकार पेश केलाय ब्रिजेश जयस्वाल, चेंडूला पाठवलंय मिड विकेट बॉर्डर लाईनच्या पार, 6 धावांनी करता आलाय षटकार। संडे आहे, किंगफिशर चा बॉक्स देखील येईल, परंतु त्याच्याकरता अजित दादांना देखील षटकारांची हॅट्रिक पूर्ण करावी लागेल। एका षटकारासाठी लावायला सांगतायत नाही, पण 3 षटकार मारावे लागतील। ओहो, बारी बारी सबकी बारी, पहले थी बल्लेबाज की बारी, इस बार दिखा दी है गेंदबाज ने ये बहुत बड़ी पारी। बंटीला अजून 500चा कॅश प्राइज या ठिकाणी आलाय अंकितजी कोराड यांच्या माध्यमातून। मालामाल मालामाल झालेत। सुरुवातीला आपण पाहिलं शिवराज, त्याच्यानंतर मयूर आणि आता मात्र बंटी। चेंडू फेकून झाले तिसऱ्या षटकातील 5, अजून सुद्धा 1 बॉल बाकी आहे। आता पहा, बॅटिंग लाईफलाईन मध्ये थोडीशी कमी जरूर पाहायला मिळाली आणि शेवटी मात्र यावं लागलं कुणाल कुरा यांना। थोडीशी चाल देखील अलग आपल्याला पाहायला मिळते कुणाल कुरा यांची। यस, गदर 2 देखकर आए हैं कुणाल जी कुरा। 2.5 किलो का हाथ है, हाथ में बंदूक नहीं तो ये तलवार है, चलाना भी जानते हैं, क्या चलाएंगे देखने वाली बात है। ओहो, सुंदर फटका, परंतु गाडी वेगाने निघाली आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर कुणालजी कोरा देखील आउट। तो देखिए, बाद होने के बाद डगआउट का रास्ता भी भूल गए कुणालजी कोरा। थोडेसे नाराज आहेत, काहीतरी मेसेज त्यांना आलाय।
शायद वहां पे विलास दादा वाड़ान है, उनसे मिलने के लिए गए हैं वहां पे। कुछ तो मैसेज जरूर देंगे। शायद रुपेश जी जाधव साहब भी वहां पे है, नरेंद्र कुरा भी वहां पे बैठे हैं। ये देखिए विलास वाड़ान दादा की ओर से कुछ सलाह दिया जा रहा है। जड़ी बूटी नहीं तो कुछ अलग दिया जा रहा है वहां पे। यावेळेस आपण पाहिलं तर अजित दोदडे दादांच्या बॅट मध्ये हा सुंदर फटका येतोय। मी मागेच म्हटलं होतं तलवार पुराणी आहे परंतु धार अजून तीच आहे। ठोकला या ठिकाणी अजित दादाने देखील चौकार। षटकातील पुढचा बॉल। यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल मिळेल। सिंगलच्या मदतीने धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 22च्या घरामध्ये। 22 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत। टॉस साठी रेडी राहायचंय केबीएम अँड त्यांच्या समोर आपण पाहणार आहोत गावदेवी वॉरियर्स। गणेश भोईर अँड देवजी महाली फ्रॉम टीम गावदेवी वॉरियर्स आणि केबीएम स्पोर्ट बापू दादा महाली फ्रॉम टीम। यावेळेस आपण पाहिलं तर 2 धावा मात्र येत आहेत। 2 टीमचे टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचले 24च्या घरामध्ये। चेंडू फेकून झालेत चौथ्या षटकातील 3 4-2 4-2-4-0। उलट गाडी कुणाची रस्त्यामध्ये त्या ठिकाणी पार्किंग केली आहे। उलट गाडी या ठिकाणी चोरीला गेले। बट अजित जयस्वालची गाडी या ठिकाणी होती। मला ती गाडी कोणीतरी या ठिकाणी नेली आहे। प्लीज कोणाला दिसली असेल तर प्लीज आम्हाला कळवा। यावेळेस सवाई हल्ला केलाय। फलंदाज आदेश च्या बॅट मध्ये तो हा षटकार। षटकाराचं साइन आता मात्र धावफलक जाऊन पोहोचले 30च्या घरामध्ये। यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल धाव येते। सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 31 31 आकड्यावरती आणि लक्ष असणार आहे 32। चला टॉस साठी या केबीएम स्पोर्ट अँड गावदेवी वॉरियर्स। हॅलो, चला आपण आता करूया टॉस। 2 संघांच्या दरम्यान टॉस दे रे, टॉस दे ना टॉस। आपण पाहतोय मंचावर पाहुणे भरपूर आहेत आणि सध्या तरी सुनीलजी सुतार साहेबांना विनंती करते आपण या आपल्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस। यामध्ये या 2 टीम्स आपण पाहिलं तर रेस मध्ये आहेत। चला कॉल कोण देते आपस मध्ये ठरवा। नक्की चूज द्या। नक्कीच आपण आता गावदेवी वॉरियर्स टीमकडून कॉल्स 2025 असा कॉल आणि येतोय 2025। आपण शुभेच्छा द्या दोन्ही कर्णधारांना आणि मंचावर विराजमान व्हा। विक्रमकडे आपण वळूया। विक्रम तुम्ही टॉप मध्ये आहात
KBMच्या समोर आता तुम्हाला मॅच आहे, नक्कीच तुम्ही आहात तिथे, नक्कीच सेफ आहात, तरी पण सुद्धा हा मॅच किती महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी? खूप महत्त्वाचं आहे, कारण की लीग स्टेजचे म्हणजे 1-2 मध्ये असले तरी काय नाही, मॅच प्रत्येक मला इम्पॉर्टंटच आहे. संघाचा आत्तापर्यंतचा परफॉर्मन्स उत्तम चांगलं झालं आहे. ऑल ओव्हर आपण बघितलं तर सगळे खेळाडू चांगले खेळतात, तुम्हाला चांगली सोबती मी येते आहे. संघ मालकांचा आत्मविश्वास देखील वाढला आहे. तुम्हाला काय वाटते आज फायनलच्या दिवसामध्ये जो फॉर्म तुम्ही कंटिन्यू ठेवला तो आज देखील कंटिन्यू ठेवताना पाहायला मिळेल? हो, नक्कीच प्रयत्न करू आम्ही तोच. सातिवली प्रीमियर लीग सीझन 4 KBM टीम आपण पाहिली तर मागील काही रेकॉर्ड बघितला तर भरपूर चांगला आहे, तरीसुद्धा ह्या मॅचमध्ये कशा प्रकारे त्यांना लढाई देण्याचा प्रयत्न करणार तुम्ही? कारण की समोर चांगले फलंदाज पण आणि चांगली टीम आहे, तर त्यांच्या समोर चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करू आम्ही पण. व्हेरी ऑल दी बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा. वही आपण KBM टीम्सकडे. KBM टीम्स शेवटचा मॅच काल तुम्ही एक गमावलेला आहे, त्यामुळे थोडंसं नुकसान तुमचं झालं आहे. काय गेम प्लॅनिंग आता वापरणार? की गावदेवी वॉरियर्स टीम आपण पाहिली एक चांगल्या टचमध्ये टॉपची आहे, परंतु त्या टीमला पण बघितलं खेळाडू तेच आहेत, चांगलं क्रिकेट खेळा तर तुम्ही त्यांना बीट करू शकता, पण काय गेम प्लॅनिंग करायला हवी या वेळेला मॅचमध्ये? गेम प्लॅन तर आमची आहेच की ग्राउंडच्या आतमध्ये गेल्यावर आम्हाला समजतं गेम प्लॅन तर केलं, तुम्हाला काय सांगून काय आता म्हणजे सांगलं तर थोडं त्यांना पण हे होतील, ती कन्फ्यूज होऊन जातील की हा सामना आम्हाला काही करून तरी जिंकावंच लागेल, तर आम्ही टॉप 2मध्ये जाऊ टॉप 4मध्ये आम्ही तर गेलेलोच आहे, पण टॉप 2 नंबरला आम्ही गेलो तर आम्हाला डबल चान्स खेळण्याचा खूप चान्स असेल, त्याच्यामुळे हा सामना जिंकण्याचा आम्ही खूप प्रयत्न करू. डेफिनेटली तुम्हाला सुद्धा मस्ट विन मुकाबला आहे, तुम्हाला देखील शुभेच्छा देते, बेस्ट ऑफ दी लक. वय्या आपण चेसिंगकडे. शिवान्स फायटर्स रेडी झालेत चेस करण्यासाठी. मयूर सावंत अँड सूरज पाटील 2 खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. लो टोटल आहे, परंतु क्रिकेटच्या पटलावर लो टोटल कधी मोठं होईल हे देखील सांगता येणार नाही. रोहनचा हा दुसरा बॉल, यावेळेस हलक्या हाताने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि फटका फसलाय. मयूर सावंत आउट. धन्यवाद. अडीचशे लो स्कोरिंग सामना आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर महत्वाची मयूर सावंतची विकेट मिळवले रोहननं. षटकातील पुढचा बॉल यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. फलंदाज शिवराज. दोन धावा या ठिकाणी येत आहेत. दोन्ही टीमची टोटल आपण पहिली तर जाऊन पोहोचली आहे. 2 या आकड्यावरती 3 चेंडू फेकून झालेत. 32चं टार्गेट पूर्ण करायचे. गुच्छाने विकेट पकडले तर दबाव बनू शकतो. यावेळेस आपण पाहिलं तर चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने मात्र वल्ला गेलाय आणि हे मिश्रण आहे गोलंदाजीमध्ये रोहनकडे देखील. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्याची कला त्याच्याकडे देखील आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहिलं तर बॅटची नरेश लागले गेले. आणखी एक फलंदाज शिवराज देखील आउट.
अजय आला न्यू बॅटर. बॅटिंग लाईफलाईन आपण पाहिली तर शिवांश फायटरकडे खूप मोठी आहे. अजून बंटी आहे, त्याच्यानंतर महेश आहे, विकी आहे, मात्र अजय आला. हलक्या हातानं चेंडूला मात्र खेळायचं होतं ऑन साईडला, परंतु चेंडू आपण पाहिला तर शॉर्ट फाईन लीगच्या दिशेने मात्र जरूर गेला होता, परंतु आउटफील्ड खराब असल्या कारणानं मात्र चेंडू त्या ठिकाणी अडला गेला आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 धावा. जे हवं होतं ते मिळालं गेलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमला. आता मात्र 10च्या सरासरीनं अजून सुद्धा जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक टाकण्याकरिता राकेश साहू बॉलिंग ट्रॅक वरती इन झालाय. आपल्यामध्ये असलेलं गुणकौशल्य, आपल्यामध्ये असलेली क्षमता, आपल्यामध्ये असलेलं टॅलेंट आणि आपल्यामध्ये असलेलं अनुभव या ठिकाणी सिद्ध करून दाखवावा लागेल यावेळेस राकेश साहूला देखील. कारण आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा फार कमी आहेत आणि त्याला अनुसरून मात्र मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग परफॉर्मन्स राकेश साहूला देखील करावा लागेल. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटिंग करणारी टीम देखील चांगली परफॉर्मन्स करू शकते, पण त्यांच्याकडे अजून सूरज पाटील सारखा तगडा फलंदाज स्ट्राईक एंड वरती आहे. हलक्या हाताने या ठिकाणी आपण पाहिलं तर जंटल पुश केलंय. शॉर्ट फाईन लेगला 1 धाव वेगाने पूर्ण केले. दुसरा धावेचा प्रयत्न अगदी सहजरित्या मात्र पूर्ण केला. 2 मात्र कंप्लीट रेटिंग झाले. 2 टीमची टोटल आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 4 आकड्यावरती. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हो शेल कदाचित होता आणि तो सुटला गेलाय. चांगली बॉलिंग राकेश साहूची देखील अगदी मॅच मध्ये पुनरागमन केले आहे टीम एचसी क्लबनं. पहिलं षटक आपण पाहिलं तर सुंदर टाकलं गेलं रोहनच्या माध्यमातून. 1 विकेट त्याने मिळवली आणि फक्त 2 धावा त्याने दिल्या. अडचणीमध्ये आली आहे शिवांश फायटर टीम. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला. सलमान पुढे आलाय, पकडतोय झेल आणि समाप्त झालाय. फलंदाज आपण पाहिला तर अजयचा देखील खेळ. अजय देखील आउट.
षटगतील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर धावसंख्या झाली ती 6. षटगतील पुढचा बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू देखील येतोय डॉट. मॅच बनला गेलाय. आता मात्र 11 बॉल जिंकण्यासाठी 26 ची गरज. 24 बॉल मध्ये बनवायच्या होत्या 32, परंतु मॅच फसला गेलाय. 11 चेंडू 26 धावांची आवश्यकता. मॅच होता कुठे आणि मॅच आलाय कुठे. आता मात्र बारकू महाले जे बिरसा मंडळ स्पोर्ट सातिवलीचे कोच आहेत त्यांच्या माध्यमातून काहीतरी मेसेज जरूर दिलाय. फटका फसला हवेमध्ये. हा शॉट खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक पुढे आलाय. ओ हो, सुंदर प्रयत्न केले होते, परंतु उलट्या दिशेनं धावत जाऊन हा झेल पकडणं थोडंसं कठीण मात्र नक्कीच होतं, परंतु झेल मात्र सुटला गेलाय. पकडण्याचे प्रयत्न खूप चांगले होते. आता मात्र 10 बॉल 24 ची गरज. 10 चेंडू 24 धावा. ब्रिजेश 6 पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडनं झाली आहे चुकी. राकेश साहू त्या ठिकाणी होते, त्याच्याकडे होते मिस्टेक. पकडा कॅच, जिंका मॅच. सोडाल कॅच तर हराल मॅच. हे क्रिकेटचं रहस्य आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग राकेश साहूच्या माध्यमातून झेल मात्र झाली आहे ड्रॉप. 9 बॉल 22 ची गरज. काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला. सुरुवातीला आपण पाहिलं तर रोहन, त्याच्यानंतर राकेश आणि आता मात्र ब्रिजेश. फटका चांगला आहे. झेल सोडल्यानंतर खेळ बदलवलाय. महेशनं चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमारेषा पार आलाय षटकार. धन्यवाद. काटा लगा नहीं तो ये काटा जोर से चुभा है. झेल सोडला राकेश साहूने महेशचा आणि त्याच्यानंतर आलेला षटकार आपल्या टीमला संजीवनी देणारा जरूर पाहायला मिळाला. आता मात्र जिंकण्यासाठी 8 बॉल 16 ची गरज. प्रत्येक षटकाराकरता 500चा कॅश प्राइज आहे, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मात्र झेलच्या स्वरूपामध्ये महेश देखील बाद झालाय. नक्कीच आपण पाहते मंचावर इथे शुभागमन झालाय. सन्माननीय राहुलजी घरत दादांचं आणि सोबतच चेतन दादांचा देखील इथे शुभागमन झालेला आहे. सारंग मित्रमंडळाचे नक्कीच आपण पाहिले अध्यक्ष आहेत आणि इथे दाखल झालेत. दादा आपला देखील आम्ही सातिवली प्रीमियर लीग मध्ये सहर्ष शब्द शुमनाने हार्दिक असं स्वागत करतोय. सातिवली प्रीमियर लीग म्हणजेच आपण पाहिली तर टेन्शनवरची एकमेव मात्रा म्हणजे सातिवली प्रीमियर लीगची आहे ही मोठी जत्रा. आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर शिवांश फायटर्स अँड एशिया क्लब. शिवांश फायटर्स म्हटलं तर मग
प्रदीपजी वाडाने आणि अंकितजी कोराड यांचा संघ आहे. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता लॉंग ऑफच्या दिशेने आला हा षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद, थँक्यू सो मच. आता मात्र 6 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 10 ची गरज. 6 बॉल 10 धावांची आवश्यकता. या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर वापसी करून दिली आहे महेश आणि विकीने आल्या आल्या मोठा फटका या ठिकाणी पेश केलाय. शशिकांत मदाळे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे सातिवली प्रीमियर लीग 2025 मध्ये. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी. ओ हो, प्रयत्न खूप चांगले केले गेलेत. पुन्हा एकदा झेल मात्र झाली आहे ड्रॉप. म्हटलं गेलंय बुडत्याला काढीचा आधार. आणि गोलंदाजाला शतरक्षणाचा आधार मिळणं खूप गरजेचं असतं क्रिकेटच्या पटलावरती. आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये मित्रांनो. कारण म्हटलं गेले ना, मनुष्याला ठेच ही मोठ्या दगडाने नाही तर ती छोट्या दगडाने लागते. म्हणून क्रिकेटच्या पटलावरती ज्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या मात्र सुधारायला हवेत. सलमानचा पुढचा बॉल, उलटॉस डिलिव्हरी. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडूला फाटवलंय. फाईन लेग बॉर्डर लाईनच्या दिशेनं, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर घोषांक क्षेत्र आहे, डिक्लेरेशन झोन. मिळतील फक्त 2 धावा. अजून सुद्धा मॅच संपला नाहीये. अजून सुद्धा 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. सूरज पाटीलचा झेल मात्र मिडविकेटच्या दिशेनं सोडला गेलाय. पुन्हा एकदा राकेश साहूच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आपण पाहिला तर महेशचा देखील झेल सुटला आणि त्याच्यानंतर त्याने एक षटकार देखील पेश केला. अडचणीमध्ये सापडला यावेळेस संघ एशे क्लब. असं वाटलं होतं की या ठिकाणी वर्चस्व दाखवील, परंतु अजून सुद्धा वेळ गेली नाहीये. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये 6 धाव बनवायचे आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नाही 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 नाही, थांबवलं गेलं. त्या मात्र 3 बॉल 5 ची गरज. विकीने देखील खूप चांगला खेळ केलाय सातिवले प्रीमियर लीग मध्ये. या 4थ्या पर्वामध्ये म्हटलं गेले ना, लोणावळ्याची फेमस चिकी आणि त्याच्यानंतर हा सातिवलेचा विकी देखील खूप फेमस झालाय सातिवले प्रीमियर लीग मध्ये. परंतु यावेळेस देखील हिरो बनण्याची संधी आहे त्याला देखील. ओहो, मागून एष्ट्या दाखवल्या आणि त्या सलमाननं वाकवल्या देखील. बिग विकेट डाऊन. इशारा हातवर करून देतो या जावा पंच. तुफानी धावतोय सरपंच. पब्लिकिंग हायो करतोय जागे गेम चेंजर. तुफानी धावतोय सरपंच. इशारा हातवर करून देतो या जावा पंच. तुफानी धावतोय सरपंच. पब्लिकिंग हायो करतोय जागे गेम चेंजर. तुफानी धावतोय सरपंच. धन्यवाद डीजे. वर चढ मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी तराजूच्या काट्याप्रमाणे हा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जिकडनं वजन ठेवलं तिकडनं मात्र जरूर काटा वर येताना दिसतोय. कभी खुशी कभी गम
असा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 2 आणि 2 मध्ये मॅच जिंकण्यासाठी शिवांश फायटर्स टीमला धावा हव्यात 5. धगधग धगधग प्रेशर प्रेशर आणि प्रेशरच सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कदाचित मग प्रेशर नंतर किंग प्रेशर पण मिळते दुकानावरती. दोन चेंडू 5 धावा. आपला मात्र क्षेत्ररक्षण लावलं गेले. पंचांनी त्यांना देखील ताकीद दिली गेली आहे कुठल्या प्रकारची ऍक्शन करायची नाहीये. बंटी भोसले ऑन स्ट्राइक वरती. यावेळेस आपण पाहिलं तर फटका सुंदर आहे ऑन साइडला. जे हवं होते ते या ठिकाणी मिळाले गेले. सूरज पाटील ऑन स्ट्राइक वरती आहे. आता मात्र 1 बॉल 4 ची गरज. मित्रांनो तुम्हाला हा सामना आवडला असेल तर एकदा दोन्ही टीम साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वॉट अ परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शिवांश फायटर्स आणि एचए क्लब या दोन टीम मध्ये एचए क्लब टीमचे ऑनर आहेत ते म्हणजे कुणालजी कुरा. त्याच्यानंतर शिवांश फायटर टीमचे ऑनर आपण पाहिले तर प्रदीपजी वाडाने आणि अंकितजी कोराट. सध्या तरी या 3 संघ मालकांच्या मनामध्ये देखील थोडीशी धडधड मात्र वाढली असेल यात काही शंका नाहीये. कोण जिंकणार हा मॅच शिवांश फायटर की मग एचए क्लब. दोन्ही टीम साठी हा महत्वाचा सामना आहे. ना संघर्ष ना तबलीग तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लग जाती है सीने में. आग दोनों तरफ की लगी है. यावेळेस आपण पाहिलं तर फटका सुंदर आहे ऑन साइडला परंतु एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि शेवटच्या बॉल वरती या ठिकाणी आपण पाहिलं तर चौकार आलाय. व्हॉट अ परफॉर्मन्स. शिवांश फायटर्स हा सामना जिंकलाय आणि ज्या क्षेत्ररक्षकाने हा चौका सोडलाय ना त्याच्याकरता देखील अंकितजी कोराट यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. धन्यवाद डीजे. जिंकलेला मॅच अगदी हातातून निसटला गेला असं म्हणायला काही हरकत नाहीये. एक वेळ एखादी मुलगी सोडून गेली तरी तो गम मात्र विसरता येतो परंतु जिंकलेली मॅच जर हातातून एकदा गेली ना तर जो मनाला दुःख होतोय ना तो खूप गंभीर दुःख होतोय. परंतु या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स राहिला. नशिबाची साथ मिळाली गेली शिवांश फायटर टीमला आणि शिवांश फायटरनं तो सामना